इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास भाग 2, पाठ 10वा, शर्थीने खिंड लढवली. या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. सिद्धी जौहरने टिंब गडाला चौफेर वेढा घातला. उत्तर, पन्हाळा. बाजीप्रभूची टिंब बघून शिवराय गहिवरले. उत्तर, स्वामी भक्ती. घोडखिंड टिंब या नावानेच इतिहासात अमर झाली. उत्तर, पावनखिंड या नावाने. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला? उत्तर, लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप पाठवला. सिद्धी जौहर का चौताळला? उत्तर, शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात आल्यामुळे तो चौताळला. प्रश्न तिसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली? उत्तर, शिवरायांनी 2 पालख्यांची युक्ती केली. एका पालखीत शिवाकाशीद यांना पाठवले आणि स्वतः दुसऱ्या अवघड वाटेने बाहेर पडले. बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली? उत्तर, बाजीप्रभू खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले. त्यांनी मावळ्यांना जागोजागी उभे करून दगड गोटे तयार ठेवले आणि शत्रूला खिंडीत रोखले. प्रश्न चौथा, कारणे लिहा. आदिलशहा भयंकर चिडला. उत्तर, शिवरायांनी पन्हाळगड जिंकल्यामुळे आदिलशहा चिडला. शिवरायांच्या सेवेमधील शिवाकाशीद अमर झाला. उत्तर, शिवाकाशीदने स्वराज्यासाठी प्राण दिले त्यामुळे तो अमर झाला. पावनखिंड इतिहासात अमर झाली. उत्तर, बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी घोडखिंडीत शौर्याने लढत प्राण दिले. त्यांच्या बलिदानामुळे घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली. प्रश्न 5वा, कोणते लिहा. शूर पण क्रूर होता. सिद्धी जौहर. घोडखिंडीत शर्तीची झुंज देणारे बाजीप्रभू. वेड्यातून निसटून जाणारे शिवाजी महाराज. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.